नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या सिरीज मधील हा शेवटचा व्हिडिओ असणार आहे। कारण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान आहे या अंतर्गत जे काही आपल्याला समस्या येणार आहे किंवा जे काही विषय होते त्या प्रत्येक विषयावरचा व्हिडिओ आपण यापूर्वी बघितलेला आहे। जसं आपल्याला ती माहिती कशी तयार करायची आहे कच्ची याची सुद्धा व्हिडिओ आपण बघितलेला आहे। आपल्याला जे फोटो तयार करायचे आहे त्याचा सुद्धा व्हिडिओ आपण बघितलेला आहे। त्या अंतर्गत जे काही पत्र आलेले होते त्याचे सुद्धा व्हिडिओ आपण बघितलेले आहे। तर मित्रांनो, आता आपलं शेवटचं काम जे आहे ते असणार आहे त्या पोर्टलवर आपल्याला प्रत्यक्ष आता माहिती भरायची आहे। त्यासाठी जी काही आपल्याला पूर्वतयारी करायची होती ती आपली झालेली आहे आणि आता आपण प्रत्यक्ष माहिती भरणार आहोत। तर मित्रांनो, मी माझ्या स्वतःच्या शाळेची माहिती या व्हिडिओमध्ये भरून दाखवणार आहे। अभियानाची जी माहिती आहे ती पोर्टलवर प्रत्यक्ष भरतानाचा हा लाईव्ह डेमो असणार आहे। आणि मित्रांनो, आपल्याला एक नम्र विनंती असणार आहे, आपण आपली माहिती भरण्यापूर्वी हा व्हिडिओ संपूर्ण बघा। यामध्ये मी आपल्याला काही महत्त्वाच्या ट्रिक्स देणार आहे। त्या अंतर्गत आपल्याला ती माहिती भरताना काही अडचण येणार नाहीये। कारण मित्रांनो, पोर्टल खूप स्लो आहे आणि आपल्याला काळजीपूर्वक तिथे माहिती भरायची आहे। तर ती भरताना नेमकं काय करायचं आहे, कशा पद्धतीने भरायची आहे याची संपूर्ण सविस्तर इत्थंभूत माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर नमस्कार, मी राज मेश्राम marathishada.com या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाची माहिती पोर्टलवर प्रत्यक्ष भरण्याचा लाईव्ह डेमो आता आपण पाहणार आहोत। माहिती ऑनलाईन भरण्यापूर्वी हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा ही नम्र विनंती असणार आहे। आणि व्हिडिओ आवडला तर लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो, आपण ही जी माहिती आहे या अभियानाची ही आपण शक्यतोवर कॉम्प्युटरवरून भरा, मोबाईलवरून खूप अडचणी येणार आहे। तर कॉम्प्युटरवरून आपलं काम सोपं होणार आहे। तर बघा, कॉम्प्युटरवर मी अगोदर आपल्याला माझी गुगल ड्राईव्ह दाखवणार आहे। त्या गुगल ड्राईव्ह मध्ये मी एक फाईल तयार केलेली आहे, मुख्यमंत्री माझी शाळा समृद्ध शाळा या नावाने। आणि त्या फाईलमध्ये मित्रांनो मी सर्व जे फोटो तयार केलेले होते ते फोटो तिथे टाकलेले आहे। तर बघा, मी ते फाईल कॉम्प्युटरमध्ये आपल्याला ओपन करून दाखवणार आहे। तर बघा, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे या नावाने मी ते फाईल तयार केलेली आहे। त्यामध्ये संपूर्ण फोटो तिथे ठेवलेले आहे, त्या अपलोड केलेल्या आहे त्या फाईलमध्ये। आणि मित्रांनो, या फाईलमध्ये अपलोड केल्यानंतर सुद्धा आपल्याला हे जे फोटो आहे हे डाउनलोड करून घ्यावे लागणार आहे आणि त्यानंतरच ते तिथे अपलोड करता येणार आहे त्या पोर्टलवर। तर बघा, हे पीडीएफ मध्ये संपूर्ण फोटो मी इथे तयार करून घेतलेले आहे। हे संपूर्ण तयार कसे करायचे याची माहिती सुद्धा आपण बघितलेली आहे। पीडीएफ मध्ये कसे कन्वर्ट करायचे हे जर आपल्याला माहित नसेल तर मला कमेंट्स करा, मी आपल्याला सांगणार आहे। अगदी 2 मिनिटांमध्ये आपलं ते काम होणार आहे। तर बघा, ही संपूर्ण ती फाईल असणार आहे। ही आपली फाईल अगदी तयार आहे। आपली कच्ची माहिती जी आहे जे आपल्याला पोर्टलवर भरायची आहे त्या फोटोच्या बाजूला, म्हणजे त्या उपक्रमाचं जे वर्णन आहे ते सुद्धा आपण कसं तयार करायचं याची सुद्धा माहिती आपण बघितलेली आहे। म्हणजे मित्रांनो, आपली या अभियानाची जे पूर्वतयारी आहे, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान आहे या अभियानाअंतर्गत जे आपल्याला ऑनलाईन माहिती पोर्टलवर भरायची आहे याची पूर्वतयारी आपण संपूर्ण करून घेतलेली आहे। तर बघा, हे माझं गुगल ड्राईव्ह, इथे संपूर्ण फोटो मी आता ठेवलेले आहे, अपलोड करून ठेवलेले आहे। आता हे फोटो मित्रांनो इथून डाउनलोड करावे लागणार आहे, जेणेकरून ते आपल्या कॉम्प्युटरच्या डाउनलोड सेक्शन मध्ये असतील आणि तिथून आपल्याला ते इन्सर्ट करता येणार आहे तिथे जेव्हा आपण माहिती भरणार आहोत तेव्हा। तर मी आता ते फोटो एक एक इथे डाउनलोड करून घेणार आहे आणि त्यानंतर तिथे मी आपल्याला दाखवणार आहे प्रत्यक्ष आपण ते फोटो वगैरे जे आहे ते तिथे इन्सर्ट कसे करायचे आणि प्रत्यक्ष माहिती कशी भरायची। तर मित्रांनो बघा, या फाईलमध्ये एक एक फोटो मी आता इथे डाउनलोड करून घेणार आहे। त्यावर मित्रांनो बघा, त्या फोटोच्या वर आपल्याला 3 डॉट दिसणार आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर आपले ते फोटो जे आहे ते आपल्या कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड होणार आहे। कारण डाउनलोड करणं अत्यंत आवश्यक असणार आहे मित्रांनो, त्यानंतरच आपल्याला तिथे अपलोड करता येणार आहे। तर बघा, प्रत्येक फोटो मी आता इथे डाउनलोड करून घेणार आहे आणि त्यानंतर तिथे आपल्याला अपलोड करायला अगदी सोपं जाणार आहे। आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं, त्या फोटोवर प्रत्येक फोटोवर त्या फोटोचं नावामध्ये मी तो कोणता उपक्रम आहे ते सुद्धा लिहून घेतलेला आहे। कारण तिथे अपलोड करताना आपल्याला ते फोटो पूर्ण दिसणार नाही आहे, त्यामुळे आपल्याला तिथे नाव असलं तर आपलं काम अगदी सोपी होणार आहे। तर अशा पद्धतीने आपण करून घ्या, अगदी सोपं होणार आहे आपलं काम संपूर्ण। तर बघा, मी आता संपूर्ण फोटो डाउनलोड करतो आणि नंतर आपण प्रत्यक्ष त्या पोर्टलवर जाऊन ती माहिती भरणार आहोत।
तर मित्रांनो बघा, संपूर्ण फोटो डाउनलोड झालेले आहे. आता मी आपल्याला माय कॅम्प्युटरमध्ये डाउनलोड सेक्शनमध्ये दाखवतो. तिथे जे संपूर्ण जे फोटो आहे ते डाउनलोड झालेले आपल्याला दिसणार आहे. तर बघा, हे डाउनलोड सेक्शन आहे आपल्या कॅम्प्युटरचं, आपल्याला माहित असेल. तर तिथे आपण गेल्यानंतर बघा, हे संपूर्ण जे फोटो आहे टुडे लिहिलेला आहे तिथे, म्हणजे आज हे मी तिथे डाउनलोड केलेले आहे. तर बघा, अशा पद्धतीने ते पूर्ण डाउनलोड तिथे झालेले आहे. आता आपलं संपूर्ण काम तयार आहे मित्रांनो. आपली कच्ची माहिती सुद्धा तयार आहे, आपले फोटो सुद्धा तयार आहे. आता आपण प्रत्यक्ष जाऊन त्या पोर्टलवर माहिती भरून घेणार आहोत. तर मित्रांनो बघा, आता आपण इथे सरळची साईड सर्च करून घेणार आहोत. इथे आपल्याला स्कूल पोर्टलवर जावं लागणार आहे. याच्या अगोदर सुद्धा आपण हा इंटरफेस बघितलेला आहे. तर बघा, आता मी इथे स्कूल पोर्टल जे आहे ते लॉग इन करून घेतो आणि त्यानंतर आपल्याला तिथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान आहे याची माहिती आपल्याला भरता येणार आहे. या अगोदर सुद्धा मित्रांनो या पोर्टलवर आपण आलेलो आहोत. तर मित्रांनो बघा, आता इथे लॉग इन पेज आलेला आहे. लॉग इन पेजवर मी आपले आयडी पासवर्ड टाकून लॉग इन करून घेतो. लॉग इन सक्सेस झालेला आहे आणि लॉग इन झाल्याबरोबर आता बघा, आपलं ते जे पेज आहे ते उघडणार आहे आणि तिथून आपल्याला माहिती भरायची आहे. तर बघा, आता हे पेज उघडलेलं आहे. स्कूल पोर्टलचं पोर्टल आहे हे, आणि यामध्ये आपल्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे टॅब आहे ते आपल्याला दिसत आहे. तिथे आपल्याला आता क्लिक करावं लागणार आहे. तर बघा, आता मी क्लिक करून घेतो आणि माहिती भरायला सुरुवात करू. तर मित्रांनो बघा, आता मी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे टॅब आहे यावर क्लिक करून घेणार आहे. यावर क्लिक केल्यानंतर तिथे माहिती भरण्यासाठी तो जो फॉर्म आहे ते संपूर्ण टॅब नवीन जे आहे ते ओपन होणार आहे. तर बघा, ही टॅब इथे ओपन झालेली आहे आणि इथून आता आपण माहिती भरणार आहोत. या अगोदर सुद्धा मित्रांनो आपण हे बघितलेलं आहे या अगोदर सुद्धा. तर बघा, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे आपल्या शाळेचं लॉग इन असणार आहे. इथचं वर आपलं नाव वगैरे असणार आहे. आणि इथे बघा, महत्त्वाच्या सूचना आहे. प्रत्येक फोटो जो आहे तो 2 MBचाच असला पाहिजे आणि PDF फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते आपण पहिल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती त्याची बघितलेली आहे. काही महत्त्वाच्या पुन्हा सूचना आहे आणि आता आपल्याला प्रत्यक्ष तिथे माहिती भरायला घ्यायची आहे. तर मित्रांनो, आपली कच्ची माहिती तयार आहे, आपले फोटो तयार आहे, त्यामुळे आपल्याला कुठली अडचण जाणार नाही. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण एकदा माहिती भरायला सुरुवात केल्यानंतर मध्ये ब्रेक घेऊ नका, कारण साईट खूप स्लो आहे. आपली माहिती जर आपण मध्ये थांबवली तर कदाचित ते पुन्हा डबल भरण्याची शक्यता होणार आहे. तर बघा, आता मी माहिती भरायला सुरुवात करतो. विद्यार्थ्यांमार्फत वर्ग सजावट जे आहे पहिलं टॅब आहे, यामध्ये पहिली माहिती ती भरायची आहे. तर फोटो मी सिलेक्ट करून घेतलेला आहे आणि तिथे जे वर्णन आहे ते आपल्याला करून घ्यायचं आहे. तर कच्चं फॉर्मॅट मित्रांनो यासाठीच मी आपल्याला सांगितलेलं होतं की आपल्याकडे ही जी जर ती माहिती तयार राहिली कच्ची माहिती तर आपल्याला भरायला खूप सोपं जाणार आहे. पटापट आपण ते टाईप करून घेणार आहोत. तर बघा, मी आता ती संपूर्ण माहिती इथे भरून घेत आहे. आपल्याला मॅन्युअली ते टाईप करून घ्यायचं आहे सगळी माहिती आणि काळजीपूर्वक मित्रांनो भरायचे आहे. तर बघा, फोटो तिथे जे आहे चूज फाईलवर आपण क्लिक केल्याबरोबर तिथे फोटो आपले जे डाउनलोडचे फोटो होते ते आलेले होते. तिथून आपल्याला तो सिलेक्ट करून घेता आला आणि त्यानंतर आपल्याला ही माहिती भरून घ्यायची आहे. तर बघा, आता मी ते टाईप करून घेत आहे आणि त्यानंतर आपण समोर जाणार आहोत. तर मित्रांनो बघा, 2 टॅबची माहिती भरून झालेली आहे. आणि मित्रांनो, प्रत्येक इथे एक समस्या आहे छोटीशी, ती अशी आहे की प्रत्येक टॅबची माहिती आपण भरल्यानंतर ते लगेचच आपल्याला सोबतच सेव्ह करून घ्यायची आहे. कारण मित्रांनो, आपण जर एकत्र पूर्ण टॅब भरतो म्हटलं आणि नंतर एका वेळेस जर सेव्ह करतो म्हटलं तर आपली पूर्ण मेहनत वाया जाणार आहे. माझं तसंच झालं पहिल्या प्रयत्नामध्ये, त्यामुळे आपण तसं करू नका. एका टॅबची जसं विद्यार्थ्याची माहिती आपण भरलेली आहे वर्ग सजावटीची, तर त्याला खाली जाऊन सेव्ह करून घ्यायचं आहे आपल्याला. सेव्ह सक्सेसफुली झाल्यानंतर मी आपल्याला आता समोर दाखवणार आहे. ते सेव्ह सक्सेसफुली करून घ्यायचं आहे आणि नंतरच दुसऱ्या टॅबवरची माहिती भरायला घ्यायची आहे. तर बघा, मी 2 टॅब भरून तिथे सेव्ह करून घेतलेले आहे. आता हे जे तिसरी टॅब आहे याची माहिती मी भरत आहे आणि ही इथे मी सेव्ह करून घेणार आहे. तर मित्रांनो बघा, तिसऱ्या टॅबची माहिती सुद्धा आपण भरून खाली येऊन सेव्ह करून घेतलेली आहे. सेव्ह केल्यानंतर बघा, अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्याला दिसणार आहे. डाटा सेव्ह सक्सेसफुली म्हणून क्लिक हिअर म्हणून लिहून असणार आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. नंतर पुन्हा आपल्याला समोरच्या टॅबची माहिती भरून घ्यायची आहे. तर बघा, 3 टॅब झालेले आहे. 3 टॅबची माहिती आपण भरली. 4थ्या टॅबवर मी क्लिक करून घेतलेला आहे चूज फाईलवर. तिथून जो फोटो आपल्याला लागणार आहे, जो उपक्रम आहे त्याचा फोटो मी इथून सिलेक्ट करून घेणार आहे आणि त्याला इन्सर्ट करून घेणार आहे. त्यानंतर इकडे पुन्हा डिस्क्रिप्शन आपल्याला लिहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा खाली येऊन त्याला सेव्ह करून घ्यायचं आहे. खाली ज्या 3 टॅब आहे मित्रांनो, सेव्ह, फायनलाइज आणि बॅकचं, त्यामध्ये आपल्याला प्रत्येक टॅब भरल्यानंतर सेव्ह करून घ्यायचं आहे. प्रत्येक वेळी तसंच करायचं आहे. एका वेळेस आपण करू नका, एक टॅब भरून सेव्ह करा. तो आपला डाटा सेव्ह होत जाणार आहे.
तर मित्रांनो बघा, ही जी चौथी टॅब आहे बोलक्या भिंती, याचा मी फोटो सिलेक्ट करून घेतलेला आहे. तिथे जे डिस्क्रिप्शन आहे ते मी आता टाईप करून घेतलेलं आहे. टाईप केल्यानंतर बघा, आता मी खाली आलेला आहो. खाली येऊन मला सेव्ह करून घ्यायचं आहे. ते सेव्हच्या बटनवर क्लिक केलं आणि बघा डाटा सेव्ह सक्सेसफुली म्हणून आलेला आहे. क्लिक हिअरची बटन बाजूलाच असणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने चारही टॅबची माहिती इथे भरून झालेली आहे. तिथे खाली आपल्याला जे आपला फोटो आहे जो आपण अपलोड केला त्याच्या खाली आपल्याला आपल्या शाळेचा UDIS क्रमांक आपल्याला दिसणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने या 4 टॅबची माहिती झाली आणि प्रत्येक टॅबची माहिती मित्रांनो आपल्याला तशाच पद्धतीने भरून घ्यायची आहे. तर बघा, आता मी पुन्हा कंटिन्यू करतो आणि पूर्ण माहिती पुन्हा भरून घेतो. आदिवंदू या भगवंता, आदिवंदू या भगवंता, मायभूमी भारत माता, सर्व धर्म शांती समता, गुरुजन माता पिता, राष्ट्राचा पालन करता, निसर्ग अन्नदाता, वैज्ञानिक रक्षण करता, माता भगिनी भ्राता. स्मरू पुराण बायबल गीता, स्मरू पुराण बायबल गीता, आता गिरू एकच कित्ता, आता गिरू एक. तर मित्रांनो बघा, आता ही शेवटची टॅब आपली बाकी आहे आणि इथे जो फोटो मला अपलोड करायचा तो मी आता सिलेक्ट करून घेत आहे आणि त्यानंतर इथे डिस्क्रिप्शन आहे. जे काही डिस्क्रिप्शन लिहायचं आहे, आपली कच्ची माहिती तयार आहे ते मी लिहून घेणार आहे. तर मित्रांनो, मधातलं सेक्शन आपण फास्टमध्ये पाहिलेलं आहे. तर बघा, संपूर्ण माहिती मी इथे लाईव्ह भरताना आपल्याला दाखवत आहो आणि अशाच पद्धतीने आपल्याला भरून घ्यायची आहे. मित्रांनो, प्रत्येक टॅब भरल्यानंतर आपल्याला सेव्ह करायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला कुठलीही अडचण जाणार नाही तिथे. तर बघा, आता ही शेवटची माहिती मी इथे भरून घेत आहे. जे टॅब होती ती टॅब मी भरून घेत आहे. शाळेचे माजी विद्यार्थी पालक स्थानिक सेवाभावी संस्थाचा शाळा उपक्रम सहभाग या नावाने ते टॅब होती. तो उपक्रम होता, त्याचा फोटो मी अपलोड केलेला आहे. आता बघा, मी सेव्ह वर क्लिक करून घेत आहो. सेव्ह वर क्लिक केल्यानंतर हे सुद्धा माहिती भरून झालेली आहे. क्लिक हिअर. तर मित्रांनो बघा, आता आपले संपूर्ण टॅबची माहिती भरून झालेली आहे. प्रत्येक फोटो आपण अपलोड करून घेतलेला आहे. बघा, हे पहिलं सेक्शन आहे. इथे 4 होते, 4 फोटो अपलोड केले. पूर्ण डिस्क्रिप्शन आपण लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा, खालच्या सेक्शनची संपूर्ण माहिती झालेली आहे भरून आपली अगदी व्यवस्थितपणे आणि अशाच पद्धतीने संपूर्ण माहिती खाली जर आपण आलो तर संपूर्ण माहिती आपली भरलेली आपल्याला दिसणार आहे आणि संपूर्ण माहिती आपण सेव्ह केलेली आहे प्रत्येक वेळेस. तर मित्रांनो, आता आपल्याला खालच्या ज्या 3 टॅब आहे त्यामध्ये आपण प्रत्येक वेळेस सेव्ह करत गेलेलो आहोत माहिती, त्यामुळे आता आपल्याला सेव्ह करण्याची गरज नाही. आता आपल्याला फायनलाइज करून घ्यायची आहे. जर आपण माहिती भरलेली बरोबर असेल आणि बरोबरच असणार आहे, कारण मित्रांनो आपण नियोजनबद्ध काम केलेलं आहे. पूर्ण आपण माहिती कच्ची तयार करून घेतलेली होती अगोदरच, त्यामुळे आपल्या बरोबरच आहे. तर फायनलाइजवर क्लिक केल्यानंतर बघा, एक आपल्याला कन्फर्मेशन येणार आहे. तिथे ते विचारणार आहे की ही जर माहिती आपण फायनलाइज केली तर आपल्याला पुन्हा चेंज करता येणार नाही. त्यामुळे आपल्याला याला ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्यानंतर बघा, डाटा इज फायनलाइज म्हणून तिथे मेसेज आलेला आहे आणि याला सुद्धा आपल्याला ओके करून घ्यायचा आहे. तर बघा, माझा डाटा फायनलाइज झालेला आहे. लाईव्ह मी आपल्याला या व्हिडिओमध्ये दाखवत आहोत. तर बघा, डाटा फायनलाइज झाल्यानंतर संपूर्ण जे टॅब आहे ते लॉक झालेला आहे. मित्रांनो, आता आपण जे माहिती भरलेली आहे ते पूर्ण लॉक झालेली आहे. आपण फोटो जे अपलोड केलेले आहे ते संपूर्ण लॉक झालेले आहे. आता तिथे आपल्याला कुठलाही चेंजेस करता येणार नाही आहे. आणि वर आपण आता गेलो तर बघा, वरवर जर आपण आलो तर तिथे सुरुवातीला जे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा लिहिलेलं आहे तिथे आता खाली डाटा इज फायनलाइज असं एक टॅब हिरव्या रंगामध्ये आलेला आहे. म्हणजे आपल्या शाळेची जी माहिती आहे या उपक्रमाची ती भरून फायनलाइज झालेली आहे. तर मित्रांनो, अगदी सहजपणे, अगदी सोप्या पद्धतीने आणि नियोजनपूर्व तयारी करून जर आपण ही माहिती भरली तर अगदी सोप्या पद्धतीने आपली ही माहिती भरल्या जाणार आहे. तर या संबंधीचे संपूर्ण व्हिडिओ आपण बघितलेले आहे, संपूर्ण माहिती बघितली आहे. कशा पद्धतीने आपण माहिती तयार करायची, कशा पद्धतीने आपण ते फोटो आपण तयार करायचे, त्याला आपण ड्राईव्हवर कसे घ्यायचे, त्यानंतर त्याला डाउनलोड वगैरे कसे करायचे ते सुद्धा याच व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आणि प्रत्यक्ष या पोर्टलवर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे पोर्टल आहे यावर प्रत्यक्ष माहिती कशी भरायची याचा सुद्धा लाईव्ह डेमो आता आपण बघितलेला आहे. जर मित्रांनो स्किप न करता जर आपण पूर्ण व्हिडिओ बघितलेला असेल तर आपल्याला नक्की ही माहिती समजली असेल आणि आवडलेली सुद्धा असेल. तर व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर जर नवीन असाल
तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असंच एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद. गुणवत्ता 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 ध्यास आमचा गुणवत्ता.